तर गुड मॉर्निंग सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आहे ना, आजचा दिवस मी सुरू केला. आज आहे संडे. तर आजचा निवांत वेळ असा होता की आज सकाळ आहे ना, आजची सकाळ आहे ना खूप उशिरा झाली होती. त्यामुळं घरातली कामं निवांत सगळं आळमडळम असं काय माझं चालूच होतं. इथलं बाहेरचं वातावरण अजून तरी काय पावसाचंच होतं. तर किती पाऊस पडणार आहे पुण्यात काय माहिती. तर बघू शकता तुम्ही घड्याळात 9:15 वाजलेत. आता मी ब्रश केला एवढा उशिरा, कारण का संडे होता. त्याच्यामुळं काय घाई गडबड काय एवढी नव्हतीच. त्याच्यामुळं सगळं निवांत चालू होतं. त्यानंतरनं ब्रश वगैरे केला. त्यानंतरनं घरातलं पारूसं काढलं. आमच्याकडं असंच म्हणतात. खेड्यात आम्ही भरपूर खेड्यात राहतो. त्याच्यामुळं आमच्या इकडची भाषा अशीच आहे की घरातलं पारूसं वगैरे लुटून घ्यायचं, झाडून घ्यायचं असं म्हणतो आम्ही. तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा. तर इथं सकाळी मी झाडून काढत होती तोपर्यंत कुहू उठून आली. तिचं खेळायचं वगैरे मी कचऱ्यात लावत होती ना, कचरा केलेला. त्याच्यामुळं झाडू नको असं तिचं म्हणणं चालू होतं. त्यानंतरनं सगळं इकडचं हॉल वगैरे झटकून पुसून वगैरे घेतला. त्यानंतरनं किचनमध्ये आले. किचनमधलं पण सगळं झाडून घेतलं. तर छान असं झाडलं. सकाळी झाडल्यावर एकदम प्रसन्न वाटतं. तरी आपण रात्री काय झाडलेलंच असतं, पण तरी पण आहे ना, सकाळी झाडणं एक वेगळंच असतं. कारण का रात्रीचं पारोचं काढणं एक महत्त्वाचंच आहे. तर सकाळ सगळं क्लिनिंग केलेली एकदम फ्रेश वातावरण राहतं. आणि रात्री पण आहे ना, मी किचन कट्टा वगैरे सगळा धुवून वगैरे ठेवत असते. जर थोडीशी भाजी वगैरे राहिली तर तशीच ठेवते. कारण का शिल्लक थोडं का होईना अनपाणी आपलं घरी राहतंच. आणि टोपल्यात तरी रोजच्या नियमाने एक तरी तुकडा ठेवायला पाहिजे. मी तरी मोजून मापूनच स्वयंपाक करत असते. पण त्यातनं पण आहे ना, एखाद्या वेळेस एक चपाती किंवा जास्त चपाती राहून जाते. मग जास्त राहिली की मी त्याचे तुकडे वगैरे बनवतच असते. तर त्यानंतर मी तर आंघोळीला पाणी वगैरे ठेवलं होतं. मग पाणी तापोसर म्हटलं चला दुसरं काहीतरी काम करूया. तर पाणी वगैरे तापवलं. त्यानंतर मी इथं किचन कट्टा बघू शकता एकदम क्लीन करून रात्रीचं ठेवलेला असतो. पण त्यानंतरनं सकाळी आहे ना, आपल्याला इथं पुसून घ्यावं लागतं. कारण का रात्री थोडं का असताना आपण किती जरी नाही म्हटलं तरी एक का होईना झुरळ वगैरे येऊन जातंच. आणि त्यानंतरनं ते पुसून वगैरे घेतच असते. कारण का त्याच्यावर आपण चमचा वगैरे पळी उंतानं काहीतरी ठेवतच असतो किचनवरती. म्हणून ते पण पुसून घेतलं. त्यानंतरनं आंघोळ वगैरे करून घेतली. आंघोळ केल्यानंतर नाही ते मस्तपैकी चहा ठेवायला घेतला. कारण का अजून तर उठलेच नव्हते. आणि गेली 2-3 दिवस झालं भाऊजी गावी गेलेत. आणि त्याच्यामुळं सकाळचं रुटीन पूर्णपणे माझं चेंज झालं आहे. कारण का भाऊजी घरी असले ना की त्यांचं सकाळी डब्बा वगैरे करणं हे माझं चालूच असतं. आणि आहोनला ऑफिसला जाताना काय डब्बा न्यायचा नसतो, फक्त भाऊजींला नेतात. त्यानंतर नाही ते चहा वगैरे ठेवला. चहा घेतला मी. आणि काय उठले नव्हते अजून. त्यांच्या आंघोळ वगैरे झाली होती. आंघोळ झाली, मी चहा वगैरे घेतला. आणि त्यांनी असं सगळं टाकून बाहेर कुठेतरी गेले होते. तर ही असं सगळं काम चुटकीत झालं असतं, किती बरं झालं असतं ना. ते मी नुसतं तुमच्यासोबत शेअर केलं. पण अजून तरी ते आवरायला गेली नाही. त्यानंतर चहा वगैरे घेतला. मला आहे ना सकाळी चहा प्यायची एवढी तलप आहे ना, काय कशामुळं काय माहिती. जरी मी आंघोळ केली ना, तरी कधी मी लगेच चहा करत असते. म्हणजे आंघोळ केली, ब्रश वगैरे करायचा आणि लगेच चहा करायचा असं माझं ठरलेलंच असतं. आणि सकाळची तलप एवढी वाढली ना, म्हणजे घेऊच वाटतो चहा. 1 कप का असेना, अर्धा कप का असेना, पण चहा पिऊ वाटतो सकाळी एवढा. आणि संध्याकाळी नसला तरी काय वाटत नाही, पण सकाळचा चहा एकदम असं भारी वाटतं सकाळ पिल्यानंतर. त्यानंतर आंघोळ वगैरे झाली. त्यानंतर घेतली देवाची देवपूजा करायला. देवपूजा करायचं तर आमचं असं असतं ना की कुहू पण एवढी मध्ये करते ना, भरपूर मध्ये करते. तिथं देवाला दिवा लावायचं सुद्धा खूप अवघड होऊन जाते. तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये आहे ना, मी डाव्या हाताने कुंकू लावताना दिसत असेल. कारण का समोरून कॅमेराने ना मी शूट करत होते, त्याच्यामुळे तुम्हाला तसं दिसत असेल. तर तसं काही नाही, मी उजव्या हाताने देवाला कुंकू लावलं. त्यानंतर देवपूजा करून घेतली. आणि पावसाचं वातावरण होतं, म्हटलं चला आधी कपडे वगैरे धुवून घेऊया. तर इथं सगळी कपडे वगैरे धुतली. कपडे पण काही जास्त नव्हती. रोज आता आम्ही दोघंच असल्यामुळे दोघींचीच कपडे होते. आणि आहोनला तर काही शनिवार रविवार असल्यामुळे तर ऑफिसला सुट्टीच असते. मग आहो घरीच होते, त्यांची काही जास्त कपडे नव्हती. मग कपडे वगैरे धुवून टाकली. आणि ही पाऊस आहे ना, असला पाऊस पडतो ना ह्या पुण्यात. गावाकडे तर अजिबात पाऊस पडत नाही. आमच्या इकडे तर कसलाच पाऊस नाही आहे बार्शीकडच्या साईडला. तुम्ही कोणत्या साईडला राहताय कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या इकडे पाऊस आहे का कमेंट करून सांगा. तर इथलं पाऊस आहे ना भरपूर चालू आहे. आम्ही सलग मला वाटतं आम्ही ना इकडं 2 महिने होत आले असतील आम्हाला. तर अजून घराच्या बाहेर म्हणजे नाही का खाली पार्किंगमध्ये वगैरे खेळायला न्यायचं म्हटलं तर ना, भरपूर सारा इथं पाऊसच असतो.
त्यानंतर कपडे वगैरे धुवून झाली. आणि आज आहे ना संडे असल्यामुळे आहे ना माझं कधी कधी ठरलेलंच आहे, संडे असला की आपण इथं आहे ना पराठे करायला घ्यायचे. मग पराठे वगैरे करायची त्याची तयारी करायला लागले. पराठेची तयारी केली. छान असे इथं पराठे आहे ना म्हणजे बटाटे वगैरे उकडून घेतले, त्याची भाजी वगैरे बनवली फास्ट सगळं. कारण का सगळं करोस्तोवर आहे ना मला कंप्लीट मला वाटतं 12-1 वाजले असतील मी जेवण करायला. तर 2 वाजता मी त्यानं जेवण वगैरे केलं असेल. त्यानंतरनं बटाट्याची भाजी करून ठेवली पराठ्याला. त्यानंतरनं छान असे पराठे लाटून घेतले. आणि खरंच घरात माणसं असणे कितले खूप महत्त्वाचं आहे. कारण का 2 माणसासाठी काय करू आणि काय नाही असं होतं. एक म्हणतं मला जेवायचं नाही, एक म्हणतं जेवायचं, एक म्हणतं मला हे. मग त्यापेक्षा सगळी माणसं असली ना माणूस काय करतं, जे असेल ती कधी भूक असो अगर नसो खाऊन जातं. त्याच्यामुळे ना घरात खरंच माणसं असावी, 2-4 का असाना पण माणसं असावी. 2 माणसं कधीच नसावी, 2च्या वर तर जास्त माणसं असावी. खरंच मला तर आता 2 दिवस झाले आमचे भाऊजी आहे ना गावाला गेलेत. तर असं नाही का एवढं आळसून गेली ना मी इथं. कारण का नीट काय काम करायला रुटीनच बसत नाही. आणि आम्ही पण 2च दिवस झालं गावावरून आलो आहे. पण बाकीची नाही का बाकीची घरातली कामं वगैरे हे पुसा ते पुसा माझं चालूच आहे. पण सकाळचं रुटीन बसायला खूप वेळ लागतो. त्यानंतरनं सगळे पराठे वगैरे केले आणि त्यानंतरनं पराठे वगैरे झाले. त्यानंतरनं 1-2 पराठे मी खाल्ले. कारण का बाहेरच गेलेले होते, ते काय अजून घरी आले नव्हते. म्हटलं राहिलेलं आपलं बेडरूम आवरायचं होतं, पण ते आवरायला घेतलं. तर हे तुम्हाला जे बेडशीट दिसते ना हे इतकं मस्त आले ना, खूप छान आले. तर ह्याची क्वालिटी एकदम मस्त आहे. फक्त 250 रुपयाला घेतलेलं आहे मी मिशोवरून. तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ह्या बेडशीटची लिंक देते. तर छान असं हे बेडशीट आहे ना मला खूप आवडलं आणि कलर पण एकदम मस्त आहे. त्यानंतर सगळं बेडवरचं आवरावर केली. कारण का आहुनी आंघोळ वगैरे केली आणि तिथं स्टॉबेल वगैरे टाकलेला असतो. ते काय किती जरी सांगितलं आपल्या आहुनला आपण की सगळं नीट वगैरे व्यवस्थित ठेवा, पण ते काय ऐकतच नाहीत. आणि प्रत्येकाचे आहो तसेच करत असेल कमेंट करून नक्की सांगा. कारण का आपल्यालाच ते आवरावं लागतं. त्यानंतरनं झाडून वगैरे काढलं सगळं. आणि खरंच मला आहे ना साडी घालून काम करायला तर अजिबात आवडत नाही बरं का. पण कशाने काय माहिती आज मला सुचलं होतं की साडी घालायची म्हणून, तर साडी घातली. त्यानंतरनं सगळे बेडरूम हॉल किचन सगळं झाडून पुसून ठेवलं. म्हणजे ना दिवसभर एकदम सगळी कामं केली म्हणजे एकदम निवांत राहतं. त्यानंतरनं सगळं घरातलं आवरावर केली. बाकीची सगळी कामं झाली होती. आणि त्यानंतर 2 वाजले. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.